नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितला असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही कॉमन मिस्टेक 5 कॉमन मिस्टेक मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला HSC बोर्डमध्ये करायचे नाहीत आणि ह्या मिस्टेक जर तुम्ही केल्या तर तुमचे काही मार्क्स कटू शकतात पेपरमधून. त्या काय कॉमन मिस्टेक आहेत बघूयात आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. MST CET रिगार्डिंग ज्या काही इन्फॉर्मेशन आहे त्या आपण ह्या चॅनलवरती टाकत असतो. तर मुद्द्यावरती जाऊयात. काय कॉमन मिस्टेक आहेत? सर्वात पहिली कॉमन मिस्टेक ते म्हणजे स्टार्ट झाल्यावरती घाबरणे. जेव्हा पेपर तुम्ही स्टार्ट करता किंवा लिहिला जाताय तेव्हा तुम्ही घाबरता. ते कसं घाबरता तुम्ही? पहिला प्रश्न की जेव्हा तुम्ही पहिल्या प्रश्नावरती जाताय आणि तुम्ही काहीतरी एक्सपेक्ट केलं असतं की पहिला प्रश्न मला असा इझी आहे, मी हा रट्टा मारलेला तोच येणार आहे आणि तो येत नाही. त्यामुळे तुम्हाला काय होतं की इथंच पेपर टफ वाटायला लागतो. तर असं करू नका, पॅनिक होऊ नका कोणत्याही सिच्युएशनमध्ये. त्यानंतर पॅनिक मोड. मी तेच सांगत होतो की जर तुम्हाला पहिलाच क्वेश्चन टफ वाटला किंवा तुम्ही पहिल्यांदा सर्व पेपर वाचून बघितला आणि तुम्हाला कळलं की अरे खूप सारे क्वेश्चन असे आहेत की जे मी बघितलेच नाहीत किंवा ज्यांची माझी रिव्हिजन झाली नाहीत, तेच पेपरला क्वेश्चन आलेत, तर तुम्हाला असं वाटू शकतं की अरे पेपर तर खूप खराब झाला आहे. स्टार्टिंगपासूनच पॅनिक मोड ऑन होऊन जातो. तर तसं करायचं नाही आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स डाऊन. जेव्हा पॅनिक मोड ऑन होतो तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स स्लाइटली डाऊन होणार आहेच. तर ते काय करायचं आहे की पहिल्यांदा जेव्हा फर्स्ट पेपर येईल तुमचा, तर एक मोठा श्वास घ्यायचा आहे, पेपरला स्टार्ट करायचा आहे, पेपर आधी सर्व बघून घ्यायचा आहे. ओके ठीक आहे, हां ही क्वेश्चन ठीक आहे, हा येत नाही पण ट्राय करूयात, काहीतरी लिहूयात पेपरमध्ये, एमटी सोडायचं नाही आहे. त्यानंतर ब्रेन वॉर्मअप. आता वॉर्मअप म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये जाणार आहे तेव्हा व्यवस्थित शांत आधी 10 मिनटं बसायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे, इन्व्हायरमेंटसोबत आपला जो काय ब्रेन आहे तो मॅच्युअर करायचा आहे, त्यानंतर पेपर स्टार्ट करायचा आहे. आता हा कॉमन मिस्टेक तुम्ही बघू शकता की पेपर स्टार्टिंगमध्ये. आता जेव्हा पेपर स्टार्ट होईल तेव्हा पुढं काय करायचं आहे ते आपण पुढच्या स्लाईडवर बघूयात. तसं पेपर टफ नसतो. सर्व विद्यार्थ्यांना पेपर टफ जाणार आहे असं काही नाही आहे. पण हा जो पॅनिक मोड असतो जर तुम्ही व्यवस्थित हँडल केला तर तुम्हाला पेपर चांगला जाणार आहे. तर सर्वात पहिली मिस्टेक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढच्या मिस्टेकवरती जाऊयात. ओके. तर दुसरी महत्त्वाची मिस्टेक ते म्हणजे काय? आन्सर ओव्हर एक्सप्लेन. आता आन्सर ओव्हर एक्सप्लेन कधी करता तुम्ही? की एखादा प्रश्न असतो की जर तुम्हाला रट्टा झालेला आहे किंवा तुम्ही त्याची खूप प्रॅक्टिस केलेला आहे. त्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये काय करता तुम्ही? की प्रश्न असतो 2 मार्काचा आणि तुम्ही 2 पेज किंवा 1 पेज पूर्ण आन्सर लिहिता. तर असं होणार आहे का कुठेतरी की तुम्ही 2 पेज आन्सर लिहिलं की तुम्हाला 2 मार्काच्या प्रश्नाला 5 मार्क मिळणार आहेत? तर असं कुठेही होत नाही. त्यामुळं पॉईंट वाईज आन्सर लिहा. जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आले पाहिजेत किंवा एक्झामिनरला आवडणार आहेत असेच पॉईंट लिहा. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय होते बघा, जेव्हा तुम्ही इथे कुठेतरी 2 पेज लिहिताय तेव्हा लिहिण्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होणार आहे आणि तोच टाईम तुमचा पुढचे क्वेश्चन खाणार आहे. खाणार आहे म्हणजे काय? की तुम्हाला पुढचे क्वेश्चन तरी तुम्हाला येत असेल तरी अटेम्प्ट करायला टाईम मिळणार नाही आहे. त्यामुळं असं कुठेही करू नका. ओव्हर एक्सायटेड होऊ नका. जर तुम्हाला आवडीचा क्वेश्चन आहे तरी तुम्ही त्याचा व्यवस्थितच लिहा. जेवढा मार्क आहेत तेवढेच मार्काचा आन्सर लिहा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, मार्क्स पॉईंट्स नॉट पेजेस. म्हणजे तुमच्या उत्तराला मार्क आहेत, ना की तुम्ही किती पेजेस त्याचा आन्सर लिहिले. जरी एखादा इसी रायटिंग आहे इंग्लिशमध्ये किंवा ईमेल रायटिंग आहे आणि तुम्ही त्याचे 3 पेजेस ईमेल लिहिला आहे मोठा, ह्याला कुठेही क्वालिटी नाही. तुम्ही किती क्वालिटी आन्सर लिहिताय, किती कीवर्ड त्याच्यामध्ये टाकताय हे महत्त्वाचं आहे. कीवर्ड मी सांगितलं. टू दी पॉईंट आन्सर. ओके. टू दी पॉईंट आन्सर असलं पाहिजे. आणि आता ह्याच्यामध्ये बघा की बोर्ड चेकर्स म्हणजे जे पेपर आहेत ते कुठेही पेजेस काउंट करत नाही की तुम्ही किती चांगलं लिहिलं आहे किंवा किती पेजेस लिहिले आहेत. त्यांना तुमच्या आन्सरची क्लिअरिटी जाणून घ्यायची आहे की तुम्ही किती अभ्यास केला आहे, किती कीवर्ड तुमच्या आन्सरमध्ये आलेत. ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मिस्टेक टाळण्यासाठी. ओके. तर पुढे जाऊयात आपण. एकदा क्लिअर करतो बोर्ड. ओके. तर मिस्टेक थर्ड मिस्टेक काय आहे बघा की पुअर आन्सर शीट प्रेझेंटेशन. आता खूप सारे विद्यार्थी टॉपर असतात, खूप सारे ब्रिलियंट स्टुडंट असतात, मी म्हणेल की खूप स्मार्ट स्टुडंट आहेत आणि त्यांना नंतर समजते का अरे मला बोर्डला कमीच मार्क आले, मी तर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट केले होते, असं का झालं, असं का झालं, रिचेकिंगला पेपर टाकतात. तर ते काय होतं बघा, पुअर प्रेझेंटेशन म्हणजे काय होतं की पेपर लिहिला लगेच स्टार्ट करतात. कुठेही त्यांचं हँडरायटिंग, आता बॅड हँडरायटिंग मी असं म्हणत नाही की खूप सुंदर अक्षर काढलं पाहिजे, पण व्यवस्थित असलं पाहिजे, समोरच्या एक्झामिनरला समजलं पाहिजे, तसं तरी हँडरायटिंग तुमचं असलं पाहिजे. मार्जिन म्हणजे काय? की जेव्हा तुमच्याकडं तुमची उत्तरपत्रिका येणार आहे, तुम्ही खूप कॉर्नरपासून जर स्टार्ट लिहायला चालू केलं तर काय होऊ शकतं, जेव्हा तुम्ही सप्लिमेंट अटॅच करता त्या स्टेपलरमध्ये त्या गोष्टी जाऊ शकतात. आता हे खूप कॉमन मिस्टेक आहेत. विद्यार्थी म्हणतील की काय सर तुम्ही काय किंवा काय दादा काय सांगत बसलाय, मी कुठं तर पहिली दुसरीचा विद्यार्थी का? पण होतात. खूप सारे विद्यार्थी मी बघितलेत की अशा गोष्टी करतात, स्टार्टिंगपासून लिहायला चालू करतात. तर मार्जिन ठेवायचे आहे तुम्हाला पेपरमध्ये. त्यानंतर डायग्राम, ज्या तुम्हाला वेन डायग्राम काढायच्या आहेत मॅथ्सच्या पेपरमध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, त्या वेन डायग्रामला तुम्हाला प्रत्येक डायग्रामवर लेबल लिहायचं आहे. टायटल, लेबल तुम्ही काही म्हणू शकता, त्या डायग्रामला असलं पाहिजे.
आता मार्जिन म्हणजे काय, जर तुम्ही जेव्हा स्टार्ट करताय पेपर, तुम्हाला 3 व्यवस्थित रेषा मारायच्या आहेत, सेक्शन वाईज तुम्हाला मेन्शन करायचं आहे हा क्वेश्चन नंबर आहे. प्रत्येक सेक्शन तुम्ही नवीन पेजेसवरती पण चालू करू शकता. प्रत्येक क्वेश्चन नाही म्हणते मी, प्रत्येक सेक्शन, प्रत्येक पेपरमध्ये 4-5 सेक्शन असतात. नवीन सेक्शनमध्ये नवीन पानावर चालू करू शकता. त्यानंतर प्रॉपर स्पेसिंग म्हणजे काय, प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर झालं की 1-2 वळी किंवा एक लाईन तुम्ही मारू शकता, जसं की एक्झामला समजायला पाहिजे की हां, ह्या आन्सर इथं संपला आहे, कंटिन्यू होत नाही आहे, बरोबर. त्यानंतर डायग्राम कंपल्सरी लेबल, मी सांगितलंच तुम्हाला की प्रत्येक डायग्रामला लेबल असलं गरजेचं आहे. ही आहे मिस्टेक थर्ड. क्लिअर करतो. ओके, तर टाईम मॅनेजमेंट, आता ही सर्वात पहिली मिस्टेक किंवा सर्वात महत्त्वाची मिस्टेक आहे. सर्व विद्यार्थी थोडं ना कुठे हे करतात. टॉपर जरी असेल किंवा जरी ॲव्हरेज स्टुडंट असेल तरी त्याला टाईम मॅनेजमेंट जमला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय, की जेव्हा एक्झाम येतो किंवा इंग्लिशचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर आहे, तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला किती टाईम द्यायचा आहे, कोणत्या सेक्शनला किती वेळ दिला पाहिजे, हे तुम्हाला कधी समजतं, जेव्हा तुम्ही खूप सारे टेस्ट सिरीजचे पेपर ट्राय करता. जरी विद्यार्थ्यांनी अजून PYQ प्रिव्हियस क्वेश्चन बघितले नसतील, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काही क्वेश्चन पेपरचे सेट, म्हणजे 5 वर्षाच्या प्रिव्हियस सेट टाकलेले आहेत, तुम्ही टेलिग्रामवरती चेकआउट करू शकता. तर ते तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकवणार आहेत. तर पहिली चूक काय होती बघा, की फर्स्ट 30 मिनिट वन लॉंग आन्सर, म्हणजे एकाच क्वेश्चनला 20-30 मिनटं वेस्ट केले आणि पुढचा क्वेश्चन त्याने चेकच नाही करायला भेटला, जरी त्याला तो येत असेल तरी. लास्ट 20 मिनिट पॅनिक, म्हणजे 20 मिनटं बाकी आहेत, 3-4 क्वेश्चन लिहायचे आहेत, पॅनिक होणार आहे, जे काय आन्सर लिहिते ते गचाळ होऊन जाणार आहे, म्हणजे व्यवस्थित लिहिले जाणार नाही आहे किंवा पॉईंट कन्सेप्ट किंवा पॉईंट टू पॉईंट आन्सर नसणार आहे. तर कधी होईल, जर तुमच्याकडे व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट नसेल तर डिवाइड पेपर टाईम वाईज, म्हणजे तुम्ही आत्ताच सेक्शन बघा, आता प्रीतम सर आहेत आपल्याकडे, ते व्यवस्थित सेक्शन वाईज सांगणार आहे की कोणत्या सेक्शनला किती टाईम द्यायचा आहे. तर टाईम वाईज सेक्शन अटेम्प्ट करा. त्यानंतर वॉच क्लॉक एव्हरी टाईम. आता मी पहिला एका जुन्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की एक ॲनोलॉग वॉच तुमच्याकडे ठेवा. प्रत्येक अर्ध्या तासाने एक चेक करा की हा सेक्शन एवढा टाईममध्ये मी एक्सपेक्ट केला होता, मी 10 मिनटं डिले चाललो आहे, तर तुम्हाला कुठेतरी टाईम कवर करायचा आहे. किंवा जर तुम्ही कुठेतरी 10 मिनटं पुढे चालला असेल तर स्लो डाऊन व्हा, व्यवस्थित आन्सर लिहा, कारण तुमच्याकडे टाईम आहे. तर त्यानुसार तुम्ही क्लॉक बघू शकता. लास्ट 10 मिनिट रिवाइज ओनली. आता लास्ट 10 मिनिट किंवा लास्ट 5 मिनिट शेवटला ठेवा. पेपर तुम्ही व्यवस्थित लिहिला आहे का, तुमच्या जे काही सप्लिमेंटरी आहे ती व्यवस्थित लावली आहे का, किंवा जे काही बोर्डचा नंबर आहे रीचेक करा, जो तुमचा PNR नंबर आहे तो व्यवस्थित लिहिला आहे का, ह्या सर्व चेक करण्यासाठी तुम्ही एक 5 मिनिटं ठेवू शकता. ही आहे चौथी मिस्टेक. ओके, आणि शेवटची 5वी मिस्टेक मी सांगतो तुम्हाला. ओके, पेपर झाल्यावर डिस्कशन करणे. आता खूप चांगली सवय आहे पहिल्यापासून, म्हणजे पहिली दुसरीपासून आपण काय करतो की पहिला पेपर झाला की विद्यार्थ्याला किंवा मित्राला विचारायचं, अरे तू काय लिहिलं आन्सर याचं, अरे हा MCQ चुकला का माझा, अरे अरे 1 मार्क गेला माझा, आता मला 100 नाही मिळणार मॅथ्सला. तर ह्या चुकांनी काय होतं बघा, की पुढचा पेपर जो तुमचा आहे ना त्याला डिमोटिवेशन येतं, की 5 मार्काचा इसे होता, तू 2च पानं लिहिली, मी 3 पानं लिहिली. ह्या डिस्कशनमुळे तुमचा टाईम वेस्ट होणार आहे आणि तुम्हाला टेन्शन येणार आहे. तर झालं गेलं गंगेला मिळालं. जो पेपर झाला आहे तिथून पुढे जावा तुम्ही, तू काय लिहिलं मी काय लिहिलं ह्याचं डिस्कशन करू नका. पेपर फिनिश, क्लोज दी चॅप्टर. आता जो काही कुठला केमिस्ट्री झाला, इंग्लिश झाला, संपला विषय. तिथं पुढच्या एक्झामला जायचं आहे, फिजिक्सचा अभ्यास करायचा, केमिस्ट्री अभ्यास करायचा, लगेच घरी जायचं, फ्रेश व्हायचं आणि त्याचा अभ्यास करायला बसायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर फोकस, मेंटल पीस, बेटर परफॉर्मन्स. त्यामुळे कुणीही डिस्कस करू नका की मी काय आन्सर केलं. आता सर्वांना कॉमन सवय आहे, मी कितीही नाही म्हणलं तर तुम्ही ते करणारच आहे. मी स्वतः पण केलेलं आहे डिस्कस. त्यामुळे पण लक्षात ठेवा की जास्त डिस्कस करू नका. ओके ओके, तर थँक्यू एव्हरीवन. जर तुम्ही अशाच नवनवीन इंजिनिअरिंग रिगार्डिंग किंवा HSC बोर्ड रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. बेस्ट लक फॉर बोर्ड्स.